नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पाज किचनमध्ये। मैत्रिणींनो, 2-3 दिवस जी छोटीशी ट्रिप होती, फॅमिली ट्रिप, ती आमची झालेली आहे। तर आता फायनली घरी जायचं आहे आणि जे सामान आहे ते सुद्धा आमचं पॅकिंग सुरू आहे। फौजी साहेबांची पोस्टिंग आलेली आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच होतं। तर आता सामान वगैरे पॅक करून आम्हाला घरी सुद्धा जायचं आहे गावाकडे। तर इकडे बघू शकता, खिडकीमध्ये मी दररोज इथे स्वयंपाक बनवत असते। तर इथे जी ही खारुताई आहे रोज येत असते, तर हिला खायला टाकल्याशिवाय ती तिथून जातच नाही। असं इकडून तिकडून पळत असते। तर इथं एक मी करंजी दिली होती, म्हटलं हिची सुद्धा आपल्याजवळ एक आठवण राहील म्हणून हिचा सुद्धा मी आज व्हिडिओ बनवलेला आहे। तर दररोज ही इथं खिडकीमध्ये यायची, बघू शकता, आणि काहीही भाकरीचे तुकडे, चपातीचे तुकडे हिला असं इथं टाकायचं आणि मनसोक्त हे खात होती। तर माहीत नाही आम्ही क्वार्टर सोडल्याच्या नंतर हिला खायला कधी भेटेल। दुसरे जोपर्यंत राहायला येत नाही तोपर्यंत तर माहीत नाही। समोर आजूबाजूला क्वार्टर्स आहेत, पण दररोज हिला मी खायला घालत होते। तर हिच्यासोबत दुसरी सुद्धा खारुताई येत होती, तर दोघी जणी आरामात इथे खाऊन जायच्या। दररोज यांना इथे येऊन खायची सवय लागलेली आहे। तर चला असो, जेवढे दिवस होते तेवढे दिवस तर मी खायला घातलं त्यांना। तर इकडे आमचं सामान जे पॅकिंग करायचं आहे ते सुरू आहे, बघू शकता। सामान पॅकिंगमुळे इतकं घरात सगळीकडे पसारा पडलेला आहे, बघू शकता। तर फौजी साहेब, मुलं आणि मी, आम्ही चौघे हे कामाला लागलेले आहोत, कारण सामान पॅकिंग करून आम्हाला गाडी लोड करून ते पाठवायचं सुद्धा आहे गावाकडे। तर इकडे थोडेसे कार्टून इथे पॅक झालेले आहेत, त्याच्यावरती आपला जो प्रॉपर ॲड्रेस आहे तो सुद्धा लावावा लागतो, कारण सामान जेव्हा आपलं उतरलं जातं त्यावेळी इकडे तिकडे व्हायला नको म्हणून। तर इकडे सुद्धा बेडरूममध्ये बघू शकता, सामान इकडे तिकडं सगळं पडलेलं आहे। आणि फिरायला जायच्या अगोदर आम्ही थोडंसं पॅकिंग करून ठेवलं होतं। इकडे बघू शकता, हे मोठे मोठे सगळे बॉक्स जे आहेत ते पूर्ण पॅक करून ठेवलेले आहेत, कारण जायचं आहे, एका दिवसात सगळं काही होत नाही। तर थोडंसं सामान जे आहे आमचं अजून पॅकिंग करायचं राहिलेलं आहे। आणि क्वार्टरमध्ये या जवळजवळ 3 ते 4 वर्ष आम्ही राहिलेलो आहे आणि खूप आमच्या आठवणी आहेत या क्वार्टर्समध्ये। फौजी साहेबांसोबत आम्ही वेळ घालवलेला आहे या क्वार्टर्समध्ये। तर हे सामान बघून इतकं वाईट वाटत होतं, कारण आपल्याला क्वार्टर आहे ते खाली करायचं आहे, पण काय करणार, जेवढे दिवस आहे तेवढं राहावं लागतं। तर इकडे बघू शकता, जी गाडी आहे ती सुद्धा पॅकिंग करायची ते सुरू आहे। मुलांनी सुद्धा खूप मदत केलेली आहे आणि गाडीला एकदम व्यवस्थित पॅकिंग करून फौजी साहेब आणि मुलांनी इथे ठेवलेलं आहे, कारण उद्याच्याला आमची गाडी येणार आहे सामान नेण्यासाठी। तर थोडंसं जास्त वेळ नाही आहे म्हणून दिवसभर सामान पॅकिंग सुरू आहे आमचं। तर मुलं फौजी साहेब थकले होते, तर म्हटलं त्यांना थोडासा ज्यूस बनवून द्यावा। तर इथे मी स्ट्रॉबेरीचा ज्यूस बनवणार आहे। तर हा स्ट्रॉबेरीचा ज्यूस जो आहे तो खूप छान लागतो आणि याच्यावरती थोडंसं बेकिंग पावडर टाकून आपण स्वच्छ धुवून घ्यायचं। बेकिंग पावडर टाकल्याने काय होतं, याच्यावरची जी घाण आहे ती स्वच्छ होते आणि सगळी निघून जाते। आणि 1-2-3 पाण्याने स्वच्छ हे स्ट्रॉबेरी धुवून घ्यायच्या। स्ट्रॉबेरी धुवून घेऊन झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं दूध आणि बर्फाचे खडे जे असतात ते टाकायचे आणि आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। खूप छान ज्यूस लागतो मैत्रिणींनो, खरंच एक वेळ नक्की ट्राय करा हा ज्यूस। आणि फ्रेश असा घरात आपण बनवलेला जो ज्यूस आहे, बाहेर मार्केटमध्ये जो आणतो त्याच्यापेक्षा त्याची जी चव आहे ती खूप छान लागते आणि दुधामुळे तर अजून टेस्टी बनतो। तर मला हा ज्यूस देऊन थोडंसं आमच्या ज्या सिनियर मॅडम आहेत त्या आम्हाला भेटायला येणार होत्या। अजून एक ताई आहेत, त्यासुद्धा जाणार आहेत, त्या कन्याकुमारीच्या आहेत आणि मी सुद्धा। तर त्यांच्या घरी मला जायचं आहे, कारण आता आम्ही नंतर कधी भेटेन काय माहीत नाही, पण एक शेवटची भेट म्हणून थोडंसं भेटण्यासाठी जाणार आहोत।
मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि जी खारुताई आहे तिच्यासाठी एक्स्ट्राचं जे खाऊ आहे ते इथे मी ठेवून जाणारच आहे. क्वार्टरमध्ये कसं एक नवीन फॅमिली भेटते, नवीन मैत्रिणी भेटतात, छानशी मुलांची सुद्धा मैत्री झालेली असते आणि सोडून जाताना इतकं वाईट वाटतं ना, खरंच नको वाटतं सोडून जाताना. तर असो, फौजी लोकांचं तर असंच आहे. तर ज्यूस वगैरे इथे रेडी झालेला आहे. मुलांना देऊन मी इकडे मॅडम आल्या होत्या तर तिथे भेटायला आलेली आहे. या आमच्या सिनियर मॅडम आहेत, आम्हाला भेटायला आल्या होत्या. मॅडमांच्या जवळ ज्या बसलेल्या आहेत त्या ताई कन्याकुमारीच्या आहेत आणि आम्हा दोघींना भेटण्यासाठी आल्या होत्या आणि थोडीशी एकटी पार्टी ते केली होती, ही मॅडमांच्या तर्फेच होती. तर बाकीच्या मैत्रिणीसुद्धा थोड्याशा भेटण्यासाठी आल्या होत्या. तर खूप छान वाटत होतं. कसं असतं ना, एका ठिकाणी होऊन दुसऱ्या ठिकाणी जर पोस्टिंग गेलं तर तिथल्या ज्या मैत्रिणी असतात त्यानंतर कधीच भेटत नाहीत आणि एक फॅमिली बनलेली असते आणि खूप छान सगळेजण मिळून मिसळून राहतात आणि एक अटॅचमेंट जी असते ना ती वेगळीच झालेली असते सर्वांसोबत. तर थोडा वेळ आम्ही सर्वांनी इथे गप्पा वगैरे मारल्या आणि मॅडमांनी सुद्धा आम्हाला गिफ्ट वगैरे दिले आणि त्यांनी सुद्धा निरोप घेतला आणि त्यानंतर संध्याकाळी सगळं काही सामान वगैरे पॅकिंग करून झाल्याच्या नंतर थोडंसं आमच्या इथे ताई आहेत यांच्या घरी यांनी जेवायला बोलवलं होतं. तर त्यांच्याकडे सुद्धा मी गेले होते आणि फौजी साहेबसुद्धा त्यांच्या मित्रांनी बोलवलं होतं जेवायला, तर तिकडे गेलं होतं. तर इकडे मैत्रिणीसोबत थोड्याशा गप्पा सुरू होत्या माझ्या. तर माझ्या मुलीने थोडासा व्हिडिओ बनवला होता. काय माहीत परत आम्ही भेटेन न भेटेन, या आपल्या महाराष्ट्राच्याच आहेत, पण माहीत नाही कधी भेट नंतर होईल किंवा न होईल. तर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा वगैरे इथे मारल्या. यांनी जेवण बनवलं होतं. मी आणि माझी दोन्ही मुलं आम्ही यांच्या घरी आलो होतो आणि फौजी साहेबसुद्धा बोलले मीही माझ्या मित्रांना थोडंसं भेटून येतो, कारण उद्याचा जो दिवस आहे तो पूर्ण सामान लोड करणं आणि गाडीमधून पाठवून देणं याच्यातच जाणार आहे. तर इतका वेळ भेटणार नाही. दररोज सकाळी आणि दुपारी आणि संध्याकाळी आमचं प्रत्येकाच्या घरी जेवण हे सुरूच आहे. प्रत्येक ठिकाणचे व्हिडिओ मी काही नाही बनवलेत, 1-2 ठिकाणचे फक्त बनवलेले आहेत. तर आम्ही दोघींनी खूप छान अशा गप्पा वगैरे मारल्या आणि या ताई आणि मी कुठेही जावो भाजी वगैरे आणण्यासाठी मार्केटमध्ये आम्ही सोबतच जात होतो. तर थोडीशी खूप छान अशी मैत्री आमची झालेली होती. तर इकडे ताईंनी चिकन वगैरे आणून जेवण बनवलेलं आहे. जेवायला बसल्यानंतर थोडंसं जेवणाचा म्हटलं व्हिडिओ शूट करावा, तर खूप छान स्वयंपाक बनवला होता ताईंनी. जेवण करून झाल्याच्या नंतर थोड्याशा अजून गप्पा वगैरे मारून मग घरी आलो होतो. मुलांना आणि मला भेटायला सुद्धा थोड्याशा मैत्रिणी आणि मुलांचे मित्रमैत्रिणी आले होते. तर त्यांचंही त्यांच्यासोबत बोलणं वगैरे सुरू होतं. थोडंसं इथे मी ही दोघं खूप छान मित्र होते तर यांचासुद्धा मी इथे व्हिडिओ बनवलेला आहे, बघू शकता. हे आमचे क्वार्टर्स आहेत आणि क्वार्टर्सच्या समोरच इतकं फिरण्यासाठी आहे ना. संध्याकाळी जेवण वगैरे करून झाल्याच्या नंतर आम्ही डेली इथे फिरत होतो आणि थोड्याशा ताईसुद्धा मला भेटायला आल्या होत्या, तर त्यांच्याशी सुद्धा थोड्याशा गप्पा वगैरे केल्या. या ताई ज्या होत्या त्या UP, बिहार या साईडच्या आहेत. ह्यासुद्धा खूप छान आहेत आणि दररोज आपलं बोलणं, चालणं, उठणं, बसणं एकत्रच होतं, त्यामुळे एक अटॅचमेंट झालेली असते. गावाकडे गेल्यानंतर यांना मी खरंच खूप मिस करणार आहे. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा एक छोटासा व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.